नमस्कार, मी श्रीकांत जोशी। आज 23 मार्च। आज ओळख करून देतोय विस्मृतीत गेलेला एक दिवंगत कलाकार, अप्रतिम कलाकार, ज्यांनी संपूर्ण आयुष्य कलेसाठी अर्पण केलं आणि तरी पण समाजाने त्याची उपेक्षाच केली। प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जे वैभव त्याला मिळायला पाहिजे होतं ते मृत्यूनंतर सुद्धा अजून मिळालं नाही, असा एक अजरामर अभूतपूर्व कलाकार। त्याचं नाव आहे गणपत पाटील। जुन्या काळातला कुठलाही सिनेमा बघा, तमाशातील नाच्याची भूमिका करणारा गणपत पाटील असणारच। साहेब, एवढी चांगली तर कुठली असताना कावळ्याला कशाला आवाज देते का? हे पण म्हणजे कधी काय करा सुरुवात। त्याच्या अप्रतिम भूमिकेने तमाशात नाचणारी हिरोईन असेल, ती भले जयश्री गडकर असेल किंवा इतर कोणी असेल, तिची भूमिका उजळल्याशिवाय राहणारच नाही। खरं म्हणजे कोल्हापूरला जन्मलेला हा मराठी गडी 7 जणांचं कुटुंब वडील अकाली गेल्यामुळे एकट्याच्या खांद्यावर सांभाळतो। गणपत पाटील मिळेल ते काम करतो, फुले विकणे असतील किंवा कुठलंही छोटं मोठं काम करतो। त्याच्या सुदैवाने उपजीविकेसाठी त्याला एक साईड रोलची संधी मिळते आणि नंतर नाच्या म्हणून हा गणपत पाटील महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो। कलेवर निस्सीम प्रेम करणारा गणपत पाटील नाच्याची भूमिका असेल तरी आडेवेडे न घेता करत राहतो। महाराष्ट्रभर तो खूप प्रसिद्ध होतो, पण दुर्दैवाने त्यातील समाजाला जेवढी हवी पाहिजे तेवढी प्रगल्भता नसल्यामुळं त्याची कुचेष्टा व्हायला लागते। सार्वजनिक ठिकाणी त्याला नाच्या म्हणून संबोधलं जायला सुरू होतं। 2 गोंडस मुलं असताना, अतिशय चांगलं मुलं असताना सुद्धा नाच्याच्या मुलाला आम्ही मुलगी देणार नाही अशी भूमिका घेणारे समाजातले महाभाग त्यावेळेस असतात। अत्यंत हालाकीचं जीवन तो जगतच 23 मार्च 2006 रोजी मात्र तो आपल्याला सोडून जातो। खरोखरच आता तरी गणपत पाटलांचं मरणोत्तर सन्मान व्हायला पाहिजे। त्यांना मोठं पद्मश्री सारखं एखादं किंवा त्याहीपेक्षा मोठं काही द्यायला पाहिजे, पण त्याच मान सन्मानाबरोबर समाजाने पुढच्या काळामध्ये कलाकारांच्या बाबतीत प्रगल्भता दाखवली पाहिजे। एखाद्याने निगेटिव्ह रोल केला, एखाद्याने विनोदी रोल केला, एखाद्याने कदाचित वेगळ्या पद्धतीचा रोल केला, तो रोल हा त्याची काही काळाची कमिटमेंट आहे, तो रोल येतो कलाकार नाही। एखादा खुनी खलनायकाच्या भूमिकेत काम करणारा व्यक्ती हा स्वभावाने खलनायक नसतो। असं म्हणतात, ज्या प्राणला बघितल्यानंतर कित्येक महिलांना थरकाप उडायचा, तो प्राण असेल, तो अमजद खान असेल, तो प्रेमनाथ असेल, तो गुलशन ग्रोवर असेल, असे कित्येक विलन हे स्वभावाने अतिशय चांगली व्यक्ती होते। विलन नसेल तर नायक कसा उठून देईल? म्हणून आपण अशा निगेटिव्ह रोल करणाऱ्या, कॉमिक रोल करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा तितकाच आदर व सत्कार केला पाहिजे, ही ह्या निमित्ताने मी पुनश्च एकदा त्यांना आदरांजली वाहतो। आणि मला वाटतं की आपण सुद्धा त्याला सहमत असाल तर जरूर आम्हाला आपल्या प्रतिक्रियामार्फत कळवा व आमच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।